इथं बाद दिला जरा नाही खेळाडू, अगदी यष्टींच्या मधोमध भेटला होता फलंदाज. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. टोटल 6 धाबा धाबा फलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र जनार्दन पाटील कमबॅक करत असताना आपण पाहतो. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, टोइनला बॉल लागलाय. शॉट फाईन लेग रिझम मध्ये चुका करतोय फिल्डिंग करणारा मोहो टीम. जिथे सिंगल धाव तिथे मात्र डबल काढले ते, जिथे 2 धावा तिथे तिहेरी धाव काढले जाते. बऱ्याचशा चुका पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिल्या. गोलंदाजाला अगदी मार पडला होता मागील 2 षटकामध्ये. पहिले 2 षटक अतिशय चांगले टाकले होते, त्यानंतर मात्र 11 बॉल 48 धावा कुठून काढल्या. अंतिम क्षणी जरूर पडगे टीमला निराश व्हावं लागलं. 1 बॉल 1 धाव झाली नाही. नाखुश असतील त्यांचे पाठीराखे आणि टीम, परंतु पुढील वाटचालीस त्यांना आम्ही कॉम्बॉक्स मधून आणि स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. चांगला संघर्ष राहिला, चांगली मॅच खरं तर पाहायला मिळाली. जे पिचा पुढचा बॉल तो यावेळी इनसाइड आउटचा पटका सजवायचा होता. शॉटेक्सचा कव्हर अगदी वरून चेंडू मारण्याचा प्रयत्न, खेळाडू होते तिथे परंतु काय करतायत, व्हॉट हॅपन ऑन द फील्ड. चेंडू जातोय सीमा पार. 4 रन. वाढवायचं असेल ना तर तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंटमधून तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावी लागेल. तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी तरच गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो. परंतु तुम्ही फिल्डिंगमध्ये वारंवार चुका कराल तर त्याचं मनोबल थोडंसं नक्कीच भरकटू शकतं. त्यामुळे तुम्हाला फिल्डिंगमधून चांगला खेळ सादर करावा लागेल. तसेच आदरणीय व्यक्तिमत्व राजेजी ठाकूर साहेबांचं इथं शुभागमन होते. साहेब यावा पण तिथे मंचावर आपलं सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि अशा रीतीने पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावर धावा बिनबाद 13. फलकावरती बिनगणेच्या मोबदल्यामध्ये आता मात्र दुसरं षटक घेऊन प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रकाशला देण्यात आला होता. अगदी मॅन ऑफ द मॅचसाठी साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समीर शेठ पाटील यांची वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. मॅन ऑफ द मॅचसाठी साडी देऊन खेळाडूचा गौरव करण्यात येईल. अगदी वेगळी संकल्पना. बॉलर्स नेम प्रकाशला आपण पाहतो. यस, मॅच ऑन ठेवा. राऊंड द विकेटनं प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज. अमर केनी बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत. यावेळी इनसाइड आउटचा फटका, पॉइंटला डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. फेकी चुकीची राहिली परंतु बॉल अडवला जातोय प्रकाशच्या माध्यमातून. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाबा फलकावरती लागलेत. इथून सुकापूर टीमला देखील चांगला स्कोर उभारावा लागेल, कारण मोहो टीमचा विचार केला तर बॅटिंग लाईन चांगली आहे. जरी देखील त्यांचे पूर्णपणे खेळाडू अवेलेबल नाहीत तरी देखील बॅटिंग लाईनअप मी म्हणेल चांगले आपण पाहतो. फुलटॉस बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अगदी शॉर्ट थर्डमॅनला आणि शॉर्ट फाईन लेग रिझर्वमध्ये आपण पाहिलं खेळाडू तैनात होते. प्रयत्न मात्र केला नाही. डीप स्क्वेअर लेगला जनार्दन पाटील आपण पाहिलं अगदी दूरवरून आले. लॉंग चेस होता फिल्डरसाठी परंतु धावा तिथे वाचवल्या जात आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघ 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतो. प्रकाशचा नेक्स्ट बॉल. अमर केनी मैदानाच्या आतमध्ये. अमर केनीला थोडंसं जखडून ठेवण्याचं काम केलंय. तरी देखील या मॅचमध्ये अमर केनीच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत. टोटल अद्याप जे बॉल झाले टोटल 8 बॉल फेस केलेत अमर केनीने. अद्याप एकही बॉल फेस केला नाही जयदास या फलंदाजाने.
यावेळी देखील लिडिंग एज लागले. शॉट थर्ड मॅनला खेळाडू तैनात. बॉल अडवला जातोय. चांगली कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम क्षणी बॉलवर नजर चांगली ठेवली त्या कारणानं इथून धाबा वाचवल्या जात आहेत. या बॉलवरती देखील 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाबेच्या मदतीनं संघ पोहोचेल तो म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 ऑन अ बोर्ड. 19 धाबा फलकावरती लागलेत. मैदानाच्या आतमध्ये शांत आणि सावध पवित्रा घेऊन दोन्ही फलंदाज आपण पाहतो. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभी आहे. नक्कीच इथून पहिल्या ब्रेक थ्रूची नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल अजूनही मोहो टीमला. 30 सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू ठेवण्याची मुभा 40+ संघांना आपण पाहतो. नियम आहे. त्या नियमचे पालन करत असताना आपण पाहतो. यावेळी टप्पा खाल्यानंतर गती या बॉलवरती जाणवली. खोलवर बॉल टाकण्याचा प्रयत्न अमर केनी या बॉलला समजला नाही. टप्पा खाल्यानंतर सरळ बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉलची इथून समाप्ती आपण पाहतो. धाबा संख्या स्थिर. टोटल 19 ऑन बोर्ड. 19 धाबा फलकावरती. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील चांगला प्रकाशने अगदी कमबॅक केलंय. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका मारू दिला नाही. अमर केनी सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असून देखील त्याला पूर्णपणे जखडून ठेवले. मागील मॅचमध्ये 18 बॉलनं 27 धाब्यांची बहारदार केली. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान खरं तर अमर केनीच्या वाटेला गेलाय. ओव्हरपिच बॉल आणि यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला शॉट. थर्ड मॅनला बॉल अडवला जातोय. या बॉलवरती भेटेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने धाबा बनवल्या जात आहे. टीम आपण पाहू शकाल सुकापूर टीमच्या 20 धाबा. प्रवीण चोरगे उर्फ बाली यांचं देखील शुभागमन. त्यांचं देखील सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तर इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. मोठा खांदा विपक्ष शिवकर या 2 टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र टॉस केला जाईल. त्यामुळे मी दोन्ही टीमच्या संघटकाला विनंती करेल की मोठा खांदा आणि शिवकर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. हा सामना आपण विनर पाहतोय. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये दाखल होईल. म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. पहिल्या सत्रातील अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर बॉलरचं नाव नामदेव हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाबा संख्या 20. बिनगडी बाद. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. टोटल 12 बॉलचा खेळ झाला आणि 12च्या 12 बॉल फेस केलेत अमर केनी या फलंदाजाने. यावेळी देखील बॉल सोडून दिला जातोय. असं वाटलं होतं अमर केनीला की हा बॉल वाईड असेल, परंतु पंचाने लाईन चेक केली. लाईन चाचपणी केल्याने हा बॉल फेअर आहे. यावेळी लोअर फुल टॉस डाऊन ट्रॅक. हा बॉल सजवलाय. लॉंग द ग्रास बॉल जाईल वाईड स्ट्रॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा इथं सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. बावीस धाबा फलकावरती लागलेत. अगदी अंतिम षटक. मैदानाच्या आतमध्ये नामदेव हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय.
बॅटमधून आपण हा चौकार पाहिला. राऊंड द विकेट नामदेव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. हो यावेळी आता मात्र थांबणार नाहीये. अमर खेनीच्या बॅटमधून निघालेला हा गगनाला गवस निघालेला शानदार षटकार. मागील मॅचचा देखील आपण विचार केला तर नामदेवचं षटक खरं तर महागडं राहिलं होतं आणि हे देखील षटक महागडं राहिले. टोटल 4 बॉलचा या ओव्हरमधला खेळ झाला आणि 12 धावा नामदेवने खर्च केल्या. तो बॅकफुटला जाऊन पंच केला स्क्वेअर कटचा नचाकत बरा हा फटका. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ अलॉंग द कार्पिटच्या सहारे सीमारेषा पार चौकार. अगदी सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून नेहमी प्ले केलं जातं. धुकावर फुंकार मारण्याचं काम कोण करत असेल ना तर ते डीजे मास्टर करत असतात आणि अगदी चांगलं सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलात. हो यावेळी इनसाइड आउटचा फटका. क्या बात आहे, क्रिकेटचं मादक सौंदर्य. अंतिम बॉलवरती षटकार टोकला आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 42 म्हणजेच अमर केनेने 18 बॉलचा खेळ होता आणि 18च्या 18 बॉल अमर केनेने फेस केलेत आणि टोटल 42 धावा बनवल्या. 43 धावांचं इथून भलं मोठं आव्हान मोहोपोटी प्लस संघासमोर ठेवलंय.
क्या चाहिए? लाल क्रेटा आणली. लाल क्रेटा कोणाची आहे? समीर, लाल क्रेटा कोणाची ती बाजूला करा. ही बघा समीर, समीर, लाल क्रेटाची अडचण आहे का? कोणाची असेल ती बाजूला काढा, पटकन काढा. फलंदाज विनोद फाटे आणि नॉन स्ट्रायकरला तो जगदीश. जस्ट आत्ता 40 क्रॉस केलेला जगदीश आणि क्रिकेटचा निस्सीम चाहता विनोद पाटे ॲट द स्ट्रायकर एंड, जगदीश ॲट द नॉन स्ट्रायकर एंड. टार्गेट 43. नेऱ्याचा हा ग्राउंड प्रसिद्ध होत चाललाय, विजयलक्ष्मी ग्राउंड, पण कदाचित त्याच्यावर सुद्धा संक्रांत येईल का काय असं दिसायला लागलेलं आहे. 14 जानेवारी जवळ आलेली आहे, 15 जानेवारी सुद्धा जवळ आलेली आहे. प्रगतीच्या आड येतोय ग्राउंड का ग्राउंडच्या आड येते प्रगती? विकास कामांच्या मागे आमचं मात्र क्रिकेटचं हे मैदान राहील का नाही ही साशंकता संपूर्ण नेरेकरांच्या मनामध्ये. ॲजिटेशन चालू आहेत, आंदोलनं चालू आहेत, चर्चा चालू आहेत, परंतु सरकारी प्रोजेक्ट असतात, सरकारी प्रोजेक्ट पुढं कधी कधी हातबल व्हायला लागतंय. त्यामुळे हे नेऱ्याचं मैदान राहावं अशी सर्वांची इच्छा आहे. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. सो संदीप दिनेश, फर्स्ट बॉल, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. Sandeep to Dinesh, fast ball, nicely punched towards the square leg region. 1 run taken, good run. Coming back for second, there is a chance for run out. No, second run is completed. So good start, 1 ball and 2 runs. विनोद पाटे संदीपचा पहिला चेंडू, चेंडू नवीन आहे, चेंडू जाणार नाहीये, त्यामुळे फुलटॉस चेंडू पडला संदीपचा. पण मोहसाठी सुंदर सुरुवात, 1 बॉल 2 धावा. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन माझ्या समोर आहे अमर. डीप पॉइंटला एक आहे आणि एक आहे तर स्क्वेअर लेग. सेकंड डिलिव्हरी संदीप, once again punch, nicely punched over the same region, fine leg region, that's the boundary. Another full toss by संदीप. याद दिला रहा है मुझे बुमराह की. सेकंड वनडे में बुमराह, हर्षदीप वाइड पे वाइड and the same thing is repeating here. संदीप मस्का, try to control your line and length. दोन्ही चेंडू लेग स्टंपवर पायावर होते, सहज त्याने ग्लाइड केलाय. सो नामदेव शेठ, हार्ड लक बाय, चलता है, ये क्रिकेट है. सो 2 गेंदों के ऊपर 6 रनों की टोटल स्कोर 6. थर्ड डिलीवरी संदीप, आज अपना दिन नहीं है. once again this is good delivery towards the longer range, 1 run completed. Coming back for second, will they? Yes, good running रघुनाथ. जस्ट जयदास, मला वाटतं जगदीश आत्ताच 40 पास केलेला आहे. गुड रनिंग, 2 runs once again taken. So 3 deliveries and total score moves on to 8 for no loss. विनोद पाटे, लास्ट इयर थोडा फ्रॅक्चर होता, तरी सुद्धा ग्राउंडमध्ये यायचा. क्रिकेटचा अत्यंत वेडा आहे. असाच एक वेळा आमच्या नेरे संघामध्ये सुद्धा आहे. पुढचा चेंडू पुन्हा झेल होतो का? आणि येस, तुलसीराम, गुड कॅच टेकन. संदीप मस्कर, नाईस. दोस्तों यार, आमचा डीजे वाला नितीन दुंदऱ्याचा पोरगा आहे यार. काय गाडी सिलेक्ट केला यार 40+ तू. हा लावले यार, केस पिकलोय म्हणून नाही झालं मी म्हातारा. काय गाण्याचे बॉल आहेत यार. या 40 वाल्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी. 40 50. संजय पाटील, कसं वाटतं इथं बघून? राजकारणाच्या पासून जरासा आजचा दिवस हा विरंगुळा काढलाय. आज मला वाटतं प्रशांत शेठ, राम शेठ यांनी तुम्हाला थोडीशी रिलॅक्स दिलेलं आहे. केस पिकलोय म्हणून नाही झालो मी म्हातारा. जयदास आजा यार, वेर इज अ पालीवाला तेरा, वो किधर है अपना नीलेश? once again back to the pavilion, once again back to the commentary. Misfield, slightly misfield, second run taken. So 2 runs completed. Prakash is the next batsman.
सो प्रकाश सुद्धा आउट झालेला आहे. प्रकाशचा सुद्धा पारीचा अंत. बिग, मला वाटतं बिग ब्लो आहे हा प्रकाशसाठी. स्कोर झालेला आहे, टोटल झालेला आहे स्कोर. नेक्स्ट बॅट्समन, नेम ऑफ द बॅट्समन कोण आहे? जगदीश. जगदीश आणि जनार्दन. जगदीश आणि जनार्दन. प्रकाश बॅक टू द पॅव्हेलियन. विनोद पाठे बॅक टू द पॅव्हेलियन. आमच्या ह्या संपूर्ण नेरे देंद्रा विभागामध्ये दोन तगडे संघ आहेत, सुकापूर आणि मोहो. एक हाती मॅच फिरवण्याची ताकद असलेला प्रकाश सुद्धा आउट झाला आहे, विनोद पाठे आउट झाला आहे, पण स्टील जगदीश आणि जयदास. अमरकेणी. So next over, Amarkeni, right arm over the wicket to Jaidas. A big hitter Jagdas, fast delivery, good balling, pacey delivery. It's outside off stump. So umpire Dinesh Bagude, पहिली delivery, wide ball. Extras moved on to 1. Total moves on to 1-1, 11, 1-1, 11. 43 is the target. फिर से गेंद मानी मार्क पर. अमरकेनी वंस अगेन टू जयदास. फिर से आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से वाइड. ओ नो माय डियर फ्रेंड, तुम्हाला पण वारा लागलाय का बुमराह आणि अर्शदीपचा? कम यार, अच्छी बातें सीखा करो. वंस अगेन वाइड ऑफ स्टंप. आजकाल स्ट्रॅटेजी आहे आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर लिंक डिलिव्हरी मोस्टली बॉलर करतात, कारण का ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर लिंक हार्ड डिलिव्हरी हिट करायचा आणि तो प्रयत्न करतोय अमर, पण स्लाइटली आउटसाइड जास्तच बाहेर जातोय. नेक्स्ट डिलिव्हरी वन्स अगेन ऑन द ऑफ स्टंप अँड दिस टाइम टार्गेट परफेक्ट. गुड बॉलिंग अमर, नाइस कमबॅक. नो डिलिव्हरी, नो रन, ओनली 2 wides in this over. Target is the 43 and the score moves on to 1-2-12. Another 31 required. 11 चेंडू आणि 31. बिग शॉट रिक्वायर्ड, बिग शॉट्स रिक्वायर्ड. ब्युटिफुल ग्राउंड आहे, ब्युटिफुल सराउंडिंग ऑफ दिस नेरी विजयलक्ष्मी ग्राउंड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑर्कर लेंग, पुन्हा छान खेळलाय. मिड विकेट शॉट, लॉंग ऑफच्या दिशेने 4 रन. लॉंग ऑफच्या दिशेने ब्युटिफुल फॉर. मछली जाल में फंस गई. लागला यार, तुमचं एकही केस मला सफत दिसत नाही यार. क्या बात आहे यार, इट्स मॅचिंग. तुला गाणं खरोखर नितीन तुझ्यासाठी लावलेलं आहे. विनोदची पण केस दिसत नाही. आई शपथ यार, काय तुम्ही गाण्यावर मला आवडलं यार. आम्हाला सुद्धा तुमचं अनुकरण घ्यायला लागलं. आम्ही खाला आम्हाला थोडे दिसले बाहेर दिसायला कंटाळा येतो, पण तुम्ही यार मानले पाहिजे अजून कसे केस काळे आहेत. आणि गाणं मात्र तुम्हाला हे डेडिकेट केलेलं आहे. विनोद आणि नितीन आणि विजय पण आमचा आहे आजूबाजूला, संजय सेठ. क्या बात है यार, आजकल का जमाना है यार, किसी को भी सफेद रंग पसंद नहीं आता है. चमड़ी सफेद चाहिए लेकिन बाल सफेद नहीं चाहिए. वंस अगेन बैक टू द कमेंट्री. अमरकेणी, नाइस बॉलिंग. एंड द नेक्स्ट बैट्समैन संतोष वंस अगेन हार्ड हिटर्स, हार्ड. संतोषने फटकावायचा प्रयत्न केला. वंस अगेन बैक टू द पॅव्हेलियन. और एक मछली जाल में फंस गई.
क्या बात आहे नितीन, तुझी गाणी सिलेक्शन चांगली आहे, तो खरोखर चांगली आहे. तेरा ध्यान आहे किधर आहे, तेरा हिरो इधर आहे. लावले यार, म्हणजे क्राऊडला किंवा या संपूर्ण ॲटमॉस्फिअरला मॅचिंग गाणी आहेत. नितीन चांगला डीजे ऑपरेट करतो. 31 कुठे सुपारी आहे का? 31 डिसेंबरची कुठे सुपारी आहे वाटतं तुमची? 3 सेटअप आहे. ओ माय गॉड, यू आर अ बिग शॉट. चलो, अच्छी अच्छी बातें हो रही है, परंतु मॅच मध्ये मजा येत नाही. सुकापूर वन साइड काढते का काय कळत नाहीये. टार्गेट 43 आहे आणि अजूनपर्यंत धावा फक्त झाल्या मित्रा 16-16. लास्ट बॉल पर्यंत काही होऊ शकतं. हु वॉन्ट बिग हिट्स? 6 पाहिजेत. अमर ऑलराऊंडर ऑफ सुका, बॅकबोन ऑफ सुकापूर. पुढचा चेंडू आउटसाइड, जास्तच ऑफ स्टंप. गुड डिसिजन अंपायर. वाईड. With this wide, once again score moves on to slowly 16. Next batsman. मोहवाले 12 कोणतरी तर पाठवून द्या. Once again Amar back to the, once again outside off stump, once again wide. Oh Amar, क्या चल रहा है भाई? 2 डिलीवरी एक्स्ट्रा दे रहे हो, 2 रन्स एक्स्ट्रा दे रहे हो. स्कोर मूव्स ऑन टू 18-18. 18 झाल्यात. 18 23. 18 म्हणजे 18 आणि 2 20. 8 बॉल आणि 25. बॅट्समन शंभू बैलाचा मालक. काय ओळख आहे यार तुमची. 7878 शंभू बैलाचा मालक. चलो यार, एक बड़ा शॉट खेल के दिखाओ यार. शंभू बैल भी खुश हो जाएगा. बड़ा शॉट. ओ अमर, गुड फील्डिंग अमर. स्ट्रेट ड्राइव मारला बॅक टू द बॉलर. जिस तरह अमर गेंदबाजी कर रहा है, जिस तरह संदीप ने पहली ओवर डाली है, लग रहा है सुकापुर की गेम वेल प्रिपेयर्ड है. सुकापुर टीम. अनदर आउटसाइड द ऑफ स्टंप, अनदर मिस्क्यूड शॉट. So this is complete of a second over. After completing of 2 overs, Moho score is total 18 and required run rate 6 ball and 25 runs. Not impossible, but little bit of difficult. कोणाचा आवडीचा आहे? जोशी, नितीन जोशीचा आवडता आहे. नितीन जोशी, आम्हाला फक्त ती लावणी आठवायची त्यावेळेला. एक जमाना था हो, पिकल्या पानाची काहीतरी लावणी होती ना. पान पिकले तरी देठ हिरवं वगैरे अशा प्रकारची लावणी होती ना. पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा. त्या एक लावण्या होत्या. त्यावेळेचा काळ होता. आता थोडंसं मला वाटतं एकनाथ माळीसारखे आमचे संगीतकार गीतकार आहेत. डॉक्टर महेश, ओ माय गॉड, डॉक्टर महेश सुकापुर से, क्या बात है, आप भी यहाँ पे. सो 6 डिलीवरीज रतन केनी. डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनचं काम सोडून रतीन इथं. क्या बात आहे रतन. सो 6 balls and 25 runs required. पहिला चेंडू रतनचा मारला. लॉंग ऑफ चेंडू, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या बीच मधून जातोय. नाईस फिल्डिंग. 1 run टेकन. कमिंग बॅक फॉर सेकंड. गुड फिल्डिंग. डेडिकेटेड हार्ड वर्क यार. संपूर्ण बॉडी झोकून दिले पण 2 धावा वाचवल्यात. गुड फिल्डिंग यार. सो 5 ball 23 रन. 5 ball 23 रन. मोह संघा सुकापूरचं पारडं जड दिसतंय. ओय नीड अ बिग शॉट. जनार्दन आत्ता स्ट्राईक मिळते. जनार्दन हार्ड हिटर आहे. जनार्दन सुद्धा. क्रिकेटचे निस्सीम चाहते सगळे 40 50 प्लस. काही काही तर 60 वेळे. आमचा विचंपेचा भोईर आम्हाला आठवतो. पुढचा चेंडू बोल्ड बॅक टू द पॅव्हिलियन. गुड बॉलिंग रतन. क्लीन बॉल्ड.
जोशी भारी नेरे जोशी भारी म्हातारे कोतारे पोचाला बाई जोशींच्या घरी म्हातारे कोतारे पोचाला बाई जोशींच्या घरी. जोशी साहेब यू आर अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन यार. पण मानलं पाहिजे यार, डीजे वाले नितीन तुम्ही गाणी लावले त्यांच्यासाठी, पण मानलं पाहिजे बघा एकही केस मला कधीच काळा दिसत नाही यार. काय या नितीन जोशी नंतर तुमची मुलाखत घेऊ यार, या आपके इसका सिक्रेट क्या है, राज क्या है, वो भी बताइए हम लोगों को. नाही हे डीजे वाले बोलतात ना, ते म्हातारा गाणी लावतात 40 अबो 40+, 50+. ते एक्सेप्शन असू शकतात, देअर इज एव्हरी लॉला एक्सेप्शन असतं, तसंच एक्सेप्शन असू शकतं. सो नितीन जोशी तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन, नंतर उजव्या साईडला येऊन बसा आमच्या बाजूला. सो 4 चेंडू बाकी. रतन केणी सेकंड डिलिव्हरी झालेली आहे, थर्ड डिलिव्हरी, 4 चेंडू, अजून सुद्धा काही होऊ शकतंय. चौकार षटकार पाहिजे, अदरवाइज मोहो. भीमर टाकलाय, ऑलमोस्ट एल्बोवर टच झालाय. 1 रन टेकन. अंपायरचा इशारा काय होतो पाहूया. नो पेनल्टी, लेग बाय. ओके ठीक आहे, बिकॉज थोडा बॅट्समन स्ट्राईक घेऊन पुढे आलेला आणि त्याचा बेनिफिट ऑफ डाऊट मिळाला गोलंदाजाला. सो ऑलमोस्ट सुकापूर पुढच्या राऊंडला तयार. ऑलमोस्ट मोर टीम इज आउट ऑफ दिस टुर्नामेंट. इफ सुकापूर विन्स दे विल क्वालिफाय फॉर द ॲटलिस्ट ट्रॉफी. पुढचा चेंडू पुन्हा यार, कहीं पे निगाह है, कहीं पे निशान है. मोठा खांदा आणि शिवकर लास्ट कॉल आहे तुम्हाला, अदरवाइज नेक्स्ट मॅच चालू होईल. दिस टाइम वन्स अगेन ट्राय टू गो फॉर अ स्लॉग स्वीप, बट रतन केनी स्वतःच त्यांनी फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतला. अनदर बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. आणि मला वाटतं जवळजवळ मॅच संपलेली आहे. सुकापूर संघ जिंकलेला. मोह विनोद पाठे, यू आर आउट ऑफ दिस टुर्नामेंट. जेवण करायचं असेल तर कृपया जेवण करून घ्या. कॉंग्रॅच्युलेशन सुकापूर टीम, कॉंग्रॅच्युलेशन अमर केणी, संदीप मस्कार.